परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक बहीण भावाचे मी पास्टर अमर दिवे स्वागत करत आहे. आजच्याने हे जे 21 पिढा आहे ते आतापर्यंत आपण, मला असं वाटते 18 पर्यंत आपण पिढा पाहिलेल्या आहेत. आज 19, 20 आणि 21 आजच्यानं हा जो पिढीचा काळ जो आहे तो संपणार आणि त्यानंतर उद्या जो कोणी त्याच्यातून काढेल, देवाच्या वचनातून काही वचन काढेल, तर देव स्वर्गाच्या जीवनाच्या पुस्तकातून त्याचं नाव कशा प्रकारे काढून टाकेल तो विषय आपण उद्या शिकणार आहोत. तर आतापर्यंत आपण 18 प्रकारच्या पिढा पाहिलेल्या आहेत आणि प्रत्येक पिढा या फक्त मानवाचा नाश करण्यासाठीच नाही, तर आकाश आहे, पृथ्वी आहे, समुद्र आहे, चंद्र आहे, तारे आहेत, जंगली प्राणी आहेत, पक्षी आहेत, धरती आहेत, पहाड आहेत, प्रत्येक गोष्ट म्हणजे ज्या देवाने जग निर्माण केलं ते जग देवाला ठेवायचं नाही, तर देवाला फक्त 2च गोष्टी ठेवायच्या आहेत. एक स्वर्ग जिथं देवाचे लोक राहतील आणि एक नरक जिथं देवा सैतानाचे लोक राहतील. या 2च गोष्टी परमेश्वराला ठेवायचं आहे आणि बाकी सगळेच्या सगळं देव नष्ट आणि नाहीसं करणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं जे येणं आहे हे अतिशय जवळ आहे. त्यामुळे आपण जागृत असणं फार महत्वाचं. आम्ही लहानपणी 5व्या वर्गामध्ये होतो आणि 5व्या वर्गापासून ABCD शिकवायला एक पांडे आडनावाचे सर यायचे आणि ते सर जेव्हा एंट्री मारायचे त्यावेळेस आम्ही सगळेचे सगळे घाबरून जात होतो, भीतीच्या वातावरणात राहत होतो. कारण ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला उभं राहायचो तेव्हा ते सर दिसले का भीतीचं वातावरण, कारण इंग्लिश अतिशय त्यांची स्ट्रॉंग होती आणि ते ज्या विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यांच्याकडून त्या गोष्टी ते पाठांतर करूनच घ्यायचे आणि म्हणून त्यांच्या अभ्यासात किंवा त्यांच्या क्लासमध्ये अनुपस्थित राहणं बिलकुल आवडत नव्हतं आणि बगर अभ्यासाचं कोणी आवडत नव्हतं. तर इतका मोठा थरकाप अंगाला सुटायचा की कधी कधी काय मुलं पाठांतर करायचे परंतु त्यांचा मार, त्यांचे शब्द आणि त्यांची उपस्थिती पाहून सुद्धा विसरून जायचे आणि बिचारे मार खायचे. तर तशा प्रकारे स्वर्गात जाण्याची भीती लोकांना राहिलेली नाही. स्वर्ग पाहू, नरक पाहू, सत्य पाहू, असत्य पाहू याकडेच अनेकांनी आपापलं लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे. आणि म्हणून देवाचं भय हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असलं तर त्या प्रत्येक व्यक्तीला येणारी 21 महाभयंकर जी पिढा आहे ते फार महत्वाची आहे. कारण ख्रिस्त विरोधकांचा 7 वर्षाचा काळ आहे, त्यात 3.5 वर्ष पिढेचे आणि त्यानंतरचे 3.5 वर्ष महापिढेचे काळ आहेत. तर एक प्रकारचा थरकाप, एक प्रकारची भीती किंवा एक प्रकारचं देवाच्या वचनाचा आदर, या सगळ्या गोष्टी आज आपल्या जीवनात असेल तर माणूस पुढे जाईल. कारण त्या काळात आम्ही आमच्या सरांची भीती धरली म्हणून आम्ही पुढे चाललो. परंतु आम्ही जर भीती धरली नसती तर कितीतरी विद्यार्थ्यांनी, मुलींनी
त्यांच्या मारामुळे, त्यांच्या धाकामुळे त्यांनी शाळा सोडली, निंदायला जायचे, आईसोबत काम करायला जायचे आणि आता पूर्ण आयुष्य त्यांचं काम करण्यामध्ये जाताना दिसत आहे. तर मग 21 पिढ्यापैकी आतापर्यंत मला असं वाटते आपण 18 पिढ्या पाहिलेल्या आहेत. आज आपण 19व्या नंबरची पिढीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. तर चला, पवित्र शास्त्रामधून प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 16 आपण काढणार आहोत. परंतु 16 काढण्या अगोदर प्रगटी 22 आणि वचन 18 आम्हाला काय शिकवते की देवाचं वचन निश्चयपूर्वक ऐकणाऱ्यांना मी सांगतो की जो कोणी यात भर घालेल त्यात पवित्र शास्त्राच्या सगळ्या प्रकारच्या पिढा देव त्यांच्यावरती आणेल, असं बायबलचं वचन आम्हाला शिकवते. असं देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगते, जो कोणी त्यामध्ये भर घालेल. मग आपल्याला त्यामध्ये भर घालायचं नाही, तर जे आहे ते आहे, जे नाही ते नाही, याच्या अलीकडे किंवा याच्या पलीकडे आपल्याला जास्त जाता येत नाही. मग आता ज्यांनी त्याच्यामध्ये भर घातली त्यांच्यावरती पवित्र शास्त्राच्या 21 पिढ्यापैकी आज आपण 19व्या नंबरची पिढा त्यांच्यावरती कोणती येणार ते आपण बघणार आहोत. प्रगटीकरण 16वा अध्याय आणि 10 आणि 11. प्रगटीकरण 16वा अध्याय 10 आणि 11. पाचव्याने आपली वाटी स्वापदाच्या आसनावर ओतली, तेव्हा त्याचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनामुळे आपल्या जिभा चावल्या आणि आपल्या वेदनामुळे व आपल्या फोडांमुळे त्यांनी स्वर्गातील देवाची निंदा केली आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप मात्र केलेला नाही. तर या ठिकाणी पण एक महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की आता ही जी 19 नंबरची पिढा आता स्वापद एक प्राणी आहे. स्वापद सैतान आणि खोटा संदेष्टा, त्यांचं राज्य आता इथं नष्ट होत आहे, पूर्णपणे नष्ट होत आहे आणि तिथं सर्व प्रकारचा अंधार आलेला आहे आणि तिथे कुठल्याच प्रकारचा प्रकाश नाही. आणि म्हणून जे लोक त्यांना जे फोड होते त्या फोडांच्या वेदनामुळे त्यांनी जिभा चावल्या आणि स्वर्गातील पित्याची निंदा केली, परंतु पश्चाताप मात्र त्यांनी केलेला दिसत नाही. तर या ठिकाणी 3 महाभयंकर पाप आपल्याला दिसतात. नंबर 1, फोड त्यांच्या अंगावरती आहेत. वाईट आणि घाणेरडे फोड त्यांच्या अंगावरती आहेत. वाईट आणि घाणेरड्या फोडाच्या पिढेमुळे त्यांनी त्यांच्या जिभा चावल्या, म्हणजे भयंकर रडले. त्यानंतर ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्या देवाची त्यांनी निंदा केली, त्या देवाची बदनामी केली, त्या देवाला त्यांनी शिवीश्राप दिले आणि त्यानंतर पश्चाताप करून आपले पाप देवापुढे कबूल करून सोडून देण्याच्या ऐवजी त्यांनी जिवंत देवाची निंदा नालस्ती करून शिवीगाळ करून अतिशय भयंकर वेदनात, फोडांच्या जिभा चावण्याच्या वेदनात मृत्यू पावले आणि सार्वकालिक नरकामध्ये ते गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. अनंत काळाच्या नरकात गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, देव आकाश आणि पृथ्वी नाही तशी करेल, परंतु त्याच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा करणार नाही. कारण त्याच्या काना आणि मात्रा जो आहे तो अतिशय श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये
जर आम्ही स्वापदाला नमन करत असेल, त्याची पूजा करत असेल, 666चा शिक्का आपल्या कपाळावर आणि आपल्या हातावर घेत असेल, तर आम्ही अतिशय डेंजर, अतिशय कठीण आणि अतिशय वेदनादायक अशा भयंकर परिस्थितीमध्ये आम्ही जीवन जगत आहोत. हे सांगताना मला कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. 666चा शिक्का हा ज्ञानी लोकांच्या कपाळावर येणार, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल. आणि कष्टकरी मेहनतकरी लोकांच्या हातावर येणार आणि त्यांची मेहनतीची गती वाढेल. त्यांना पैसा भरपूर मिळेल, फॅसिलिटी भरपूर मिळेल, त्यांना घरदार मिळतील, परंतु शेवटी त्यांच्या अंगावरती अतिशय वाईट घाणेरडे फोड ह्याच्या पलीकडे आणि दुःख आणि क्लेश, आपत्ती, विपत्ती आणि जिभा चावणे या पलीकडे त्यांच्याकडे दुसरं कुठल्याही प्रकारचं मरण नाही आणि दुसरं कुठल्याही प्रकारचं मरण त्यांच्याकडे येऊ शकत नाही. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. आता 20व्या नंबरची पीडा आपण बघूया. 20व्या नंबरची पीडा प्रगटी अध्याय 16 आणि वचन 12 ते 14. प्रगटी 16 वचन 12 ते 16. 6व्याने आपली वाटी फरात नदीवर ओतली, तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्याने त्याचे पाणी आटून गेले. नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे, लक्षात ठेवा 3 अशुद्ध आत्मे कसे आहेत? बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे, 1 अजगराच्या तोंडातून, 2 स्वापदाच्या तोंडातून, 3 खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना मी पाहिलं. आणि ते चिन्ह दाखवणारे भूतांची आत्मे होते आणि ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यासाठी त्यांच्याकडे बाहेर येतात. आता ही जी 20व्या नंबरची पीडा आहे, ही आहे लढाईची, मोठी लढाई. आता ही मोठी लढाई कोणाबरोबर आहे आणि लढाई करणारे कोण कोण आहेत? लढाई कोणाबरोबर आहे आणि लढाई करणारे कोण कोण आहेत? एका काळात मी शिकवलं होतं, जे जुने लोक असतील त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लढाई जे लोक प्रवेशच्या गुप्त आगमनात उचलल्या गेलेत, ते 1000 वर्ष राज्य करण्यासाठी हर्मगिदोन या ठिकाणी आपण येणार, उतरणार आणि आपल्याला एलियन म्हणणार. आणि बाहेरच्या देशातले लोक येतात आणि आपल्या पृथ्वीवर राज्य करतात. म्हणून लढाई करण्यासाठी 3 बेडकासारखे अशुद्ध आत्मे बाहेर निघालेत. 1 स्वापदाच्या तोंडातून, 1 सैतानाच्या तोंडातून, 1 खोट्या संदेष्टांच्या. आणि फरात नदी आटून पृथ्वीवर जे राहिलेले लोक होते, राहिलेले जे राजे होते, त्यांच्या मनामध्ये या 3 प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांनी एक प्रकारचं विष कालवलं की आता बाहेरच्या म्हणजे एलियन म्हणजे तुम्ही आणि मी बर का, एलियन येणार आणि आपल्या पृथ्वीवर राज्य करणार आणि मानवाचं अस्तित्व नष्ट करणार. म्हणून आपण सर्व त्यांच्याशी लढाई करण्यासाठी एकत्र जाऊ. आणि म्हणून त्या ठिकाणी ते लढाई करण्यासाठी एकत्र आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर हे बेडकासारखे असणारे जे अशुद्ध आत्मे आहेत, त्यांच्याकडे 2 गोष्टी आहेत. नंबर 1, ते चिन्ह दाखवणारे म्हणजे आम्हीच परमेश्वर आहोत हे दाखवणारे. आणि नंबर 2, लढाईसाठी राजे महाराजे लोक यांच्या मनात विष
कालवणारे आहेत. आणि म्हणून चमत्कार पण करतील आणि राजे महाराजे लोक त्यांच्या प्रजेच्या मनात विष पण कालवतील. तर हे बेडकासारखे अशुद्ध आत्मे हे बेडकाच्या रूपामध्ये बाहेर निघतील आणि पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण फरात नदीच्या पलीकडे, आज फरात नदीचं पाणी भरपूर आहे, परंतु एक देवाचे सेवक सांगत आहे की फरात नदी आता थोडी थोडी कमी होत आहे, आटत आहे. याचा मतलब आता प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आणि राज्य स्थापन करण्याची आता वेळ जवळ आलेली आहे. तर मग हे 3 प्रकारचे अशुद्ध आत्मे जे प्रभू येशूच्या गुप्त आगमनात जे लोक उचलले गेले नाहीत, त्यांच्या कपाळावर यांनी शिक्का मारला, त्यांच्या हातावर शिक्का मारला. जे ज्ञानवंत लोक आहेत त्यांच्या कपाळावर शिक्का मारला, त्यांच्या ज्ञानात वाढ झाली, त्याने मोठमोठ्या बिमारीवर इलाज काढला. जे कंपनीत काम करणारे होते त्यांच्या हातावर त्यांनी शिक्का मारला. हातावर शिक्का मारल्याच्या नंतर त्यांच्या कामाची गती वाढली आणि कामाची गती वाढल्याच्या नंतर त्यांना अधिक आणि अधिक ताकद वाढत गेलेली आहे. परंतु शेवटी त्या ठिकाणी परमेश्वराने आपल्या सामर्थ्याने, आपल्या शक्तीने या सर्वावर विजय मिळवला आणि देवाचे लोक त्या ठिकाणी विजयशाली झाले. हे 20व्या नंबरची पिढा या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला दिसत आहे. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती, प्रभूची महिमा असो. आता 21 नंबरची पिढा आपण बघणार आहोत. आता 21 नंबरची पिढा प्रगटीकरण अध्याय 16 आणि वचन 17 ते 21. प्रगटी 16 आणि वचन 17 ते 21. प्रगटीकरणाचं पुस्तक अध्याय 16 आणि 17 ते 21 कडे आपलं लक्ष आपण लावूया. 7व्याने आपली वाटी अंतरात ओतली, तेव्हा मोठी वाणी स्वर्गाच्या मंदिरातून राजासनापासून निघाली. ती मी म्हणाले झाले. ते काय म्हणाले? झाले. बरं का, झाले या शब्दावर गोल करा. तेव्हा विजा चमकल्या, गर्जना व मेघांचा गडगडाट झाला. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूमिकंप कधीच झाला नव्हता. मोठ्या नगरीचे विभाग 3 विभाग झाले. ही मोठी नगरी कोणती? बाबेल. आणि राष्ट्रेची नगरी कोसळली. तेव्हा देवाने आपला तीव्र क्रोध रूपी द्राक्षरसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला द्यावा म्हणून त्यांच्या समोर तिचे स्मरण करण्यात आले. प्रत्येक बेट पळून गेले, डोंगराचा ठाव ठिकाणा राहिला नाही. सुमारे 1 मन वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून माणसावर पडल्या. तेव्हा गाराच्या पिडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली, कारण त्या गाराच्या पिडा अति भयंकर होत्या. ही भूमिकंपाची एक प्रकारची शेवटची पिढा आहे. बाळा दार बंद कर रे, आवाज येत आहे. ही आहे अतिशय मोठ्या भूमिकंपाची पिढा. आणि त्या मोठी भूमिकंप होत असताना विजा चमकल्या, गर्जना झाल्या, मेघांचा गडगडाट झाला. मानवाची निर्मिती झाली तेव्हापासून आतापर्यंत इतका मोठा भूमिकंप झाला नाही. एवढा मोठा भूमिकंप झाला. राष्ट्राचे 3 तुकडे झालेत आणि त्या ठिकाणी मोठमोठ्या गारा आकाशातून पडल्या आणि माणसाच्या डोक्यावर एक गार म्हणजे एक मन
1 मन म्हणजे किती किलो? 100 किलो. 100 किलो म्हणजे 1 मन. म्हणजे उरलेले जे लोक आहेत त्यांच्या डोक्यावर परमेश्वराने म्हणजे पहिल्या पिढीपासून वाचलेत, दुसऱ्या पिढीपासून वाचलेत, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, 9व्या, 10व्या, 11व्या, 12व्या, 13व्या, 14, 15, 16व्या, 17व्या, 18व्या, 19, 20 पिढ्यापासून जे वाचलेत, 21 पिढ्यांमध्ये आता परमेश्वराने त्यांचं डोकंच फोडून टाकलं. 100 किलोची गार आकाशातून कशावर पडली? कशावर पडली? लोकांच्या मस्तकावर, लोकांवर पडली. लोकांच्या डोक्यावर पडली. मस्तकावर. 15 फुटावरून एखादी दगड, 20 फुटावरून एखादी दगड जर एखाद्या मुलाला मारला तर ते मुलगा बेशुद्ध पडतो, डोकं फुटते, रक्त भंबाळ होतो. मग ही जे 100 किलोची गार जेव्हा स्वर्गातून पडेल त्यावेळेस प्रियांनो, एक एक माणूस जो आहे, एक एक माणूस जसे एखादी बल खाली पडल्याच्या नंतर तुकडे तुकडे होते, जसे एखादी काचाचा ग्लास खाली पडल्याच्या नंतर तुकडे तुकडे होते, जसं कोंबडीचे एखादी अंड हातातून घसरल्याच्या नंतर तुकडे तुकडे होते, अशा प्रकारचे तुकडे तुकडे होणार. त्यानंतर बेट ढसून पडतील. बेट म्हणजे काय? समुद्रात असणारे जे मोठमोठाले पर्वत आहेत त्यांना बेट. त्यांचे ट्रक एवढाले मोठमोठाले तुकडेच्या तुकडे गावाकडे येतील, पर्वत ढसळतील, टेकड्या ढसळतील आणि संपूर्ण मानवजात, पृथ्वी, आकाश, सर्वच्या सर्व काय होणार? मातीमोल होणार. आज आम्ही म्हणतो ना, ही माझी जागा, हे माझं घर, हे माझा पैसा, हे माझी शेती, हे माझं दागिनं, हे माझं ते माझं, एवढं आपण म्हणतो ना. तर 21 पिढ्यांच्या द्वारे परमेश्वर कशा प्रकारे नायनाट करते त्याची थोडक्यामध्ये मी तुम्हाला झलक दाखवलेली आहे. म्हणून प्रगटी 22 आणि वचन 18 मध्ये देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणारे लोक हो, ऐका. देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणारे लोक ऐका, की तुम्ही प्रवेशच्या गुप्त आगमनात परमेश्वराच्या राज्यात उचलल्या जा. देवाच्या राज्यात तुम्ही जा. कारण प्रभू ख्रिस्ताचं येणं कसं आहे? थेसलोनिकरास पहिलं पत्र अध्याय 4, 16 आणि 17 बघा. येशूचं येणं, आज्ञाध्वनी, दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. ख्रिस्तामध्ये जे मरण पावलेले आहेत ते उचलल्या जातील. ख्रिस्तामध्ये मरण पावलेले उचलल्या जातील आणि जिवंत जे आहेत ते महिमामय वस्त्र घालतील आणि बाकीच्या लोकांचा न्याय परमेश्वर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करणार. म्हणून हे थोडंसं आयुष्य आपल्याला भेटलं, 70 ते 80 वर्षाचं. त्याच्यामध्ये तुम्ही हे माझं धन, ही माझी प्रॉपर्टी, ही माझी संपत्ती, हे माझं ते माझं, याकडे लक्ष लावून स्वतःचा नाश करून घेऊ नका. स्वतःचं जीवन नाशाकडे घेऊन जाऊ नका. तर जो देव तुम्हाला अनंत काळाचं जीवन देत आहे, प्रगटी 4:1 प्रमाणे देव ज्यावेळेस स्वर्गदूतांसोबत येईल त्यावेळेस तो म्हणेल, पाचारण झालेले
निवडलेल्या लोकांना म्हणेल इकडे वर या, आणि ज्या गोष्टी यानंतर होणार त्या मी तुम्हाला दाखवते, इकडे वर या. आणि त्यावेळेस प्रियांनो, हर एक व्यक्ती वर उचलल्या जातील आणि मग तिथून या 21 पिढा आपण एक 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 करून पाहणार आहोत. मग मला एक प्रश्न आहे, जगात राहून जगातल्या गोष्टीला महत्व देऊन या 21 पिढ्यांनी मरून अनंत काळाच्या नरकात जाण्यापेक्षा देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकून वचनाप्रमाणे आचरण करून येशू बरोबर स्वर्गाच्या राज्यात जाणं हे पसंत कराल? सांगा बरं. बोलत कोणीच नाही. काय पसंत कराल? तू बरोबर त्याच्या पण बोलण्याच्या अगोदर एक विचार करा, माझा जीव माझ्या दागिन्यात तर नाही, माझ्या घरात तर नाही, माझ्या लेकरात तर नाही, माझ्या पैशात तर नाही, माझ्या आजारपणात तर नाही, माझ्या मुलीमध्ये तर नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. कारण आपल्या बायबल अभ्यासामध्ये एक बहीण होती, पता नाही ती आहे की नाही आहे, ती एकच प्रार्थना करायची, पास्टर मला मरायचं नाही हो, आणि मरायची मला लय भीती वाटते, माझ्यासाठी प्रार्थना करा. वय त्यांचं 70च्या जवळ होतं, परंतु मृत्यूची लय भीती वाटायची त्यांना, आणि म्हणायचे मला जगायचं आहे, मला मरायचं नाही, मला मरणाची खूप भीती वाटते, असे ते म्हणायचे. आज तुमच्यापैकी तसेच लोक आहेत ना? जेवणाच्या अगोदर शुगरची गोळी, जेवल्यावर शुगरची गोळी, बीपीची गोळी. अरे जेव्हा जायचं तेव्हा जाऊ, जेपर्यंत राहायचंय तेपर्यंत राहू. स्वर्गाच्या राज्यातल्या गोष्टीची अपेक्षा पकडा, वरील गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. पृथ्वीवरच्या गोष्टीकडे लक्ष काहीपर्यंत केंद्रित करणार, काहीपर्यंत तुम्ही लक्ष केंद्रित करणार. काल तुम्हाला माहिती आहे का, अजितदादा पवार मुंबईवरून आपल्या माहेरी निघाले, आपल्या घरी. तिथे एक सभा घ्यायची होती त्यांना बारामतीला. 4 जण बसलेले होते आणि ड्रायव्हरला धरून 5. किती तयारी त्यांनी केली की या ठिकाणी मला हे भाषण करायचं, त्या ठिकाणी मला ते भाषण करायचं, मी निवडून आलो, मला समाजासाठी हे करायचं, समाजासाठी ते करायचं. 70 कोटीची प्रॉपर्टी ठेवून सोबत काय घेऊन गेलेत? सत्तर कोटीची प्रॉपर्टी ठेवून सोबत ते काय घेऊन गेलेत? अरे बोला कोणीतरी एक जण. काही नाही. त्यांच्या आवडती घड्याळ आणि त्यांचा आवडता चष्मा. तुम्ही कधी पहा, त्यांच्या डोळ्याला एक चष्मा राहायचा काळ्या कलरचा, आणि त्यांची घड्याळ, आवडती घड्याळ, आवडता चष्मा सुद्धा ते आपल्या बरोबर नेऊ शकले नाहीत. 70 कोटीची प्रॉपर्टी, त्यातले 70 रुपये ते नेऊ शकले नाहीत. इतके डेंजर रीतीने मरण पावले की काल मुलाखतीमध्ये त्या बाया सांगत होत्या की ज्यावेळेस आम्ही जवळ आलो तेव्हा इतका डेंजर भडका होता की अजितदादा पवारचं शरीर एका साईडला पडलेलं आणि तुटलेला हात एका साईडला पडलेला, आणि ते जळत होते, तिथं जळत होते. लोक येईपर्यंत, पाणी टाकेपर्यंत डिझेल इतकं भयंकर होतं की कोणी जवळ जात नव्हते, स्फोट होत होता. आणि शेवटी त्या ठिकाणी जी पायलट मुलगी साध्वी 31 वर्षाची,
मरणाच्या अगोदर म्हणाले की पप्पा, अजितदादा पवार साहेबांसोबत मी मुंबईवरून बारामतीला जाणार आणि तिथून मी नांदेडला जाणार, अशा प्रकारची बोलली. आणि त्यावेळेस तिनं आपल्या पप्पाची ओळख अजितदादा पवार बरोबर व्हिडिओ कॉलवर करून दिलेली. आणि एवढेच त्यांचे बोल होते का त्यांनी कधी विचार केला असं डेंजर मरण येईल म्हणून? कधी स्वप्नात विचार केला इतकं भयंकर मरण येईल म्हणून? आज कोटी कोटी लोकांची जनता रडत होती ढसाढसा. एका काळात विलासराव देशमुख यांच्यासाठी रडत होती, आज अजितदादा पवार यांच्यासाठी रडत आहे. प्रियांनो, त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं म्हणून समाज त्यांच्यासाठी रडत आहे. तुम्ही देवासाठी काहीतरी केलं का? तुम्ही देवाच्या राज्यासाठी काहीतरी केलं का? तुम्ही देवाच्या राज्यात जाण्यासाठी काहीतरी केलं का? नुसता मोबाईल, का नुसता पैसा, का नुसता गाडीला किक, का नुसतं इकडलं तिकडं तिकडलं इकडं? काय अर्थ नाही या जीवनात. सगळ्यांचा अनुभव घेतला मी, जीव पण लावला, अनेकांवर प्रेम पण केलं, अनेकांना जवळ पण केलं, अनेकांना मदत पण केली. शेवटी हातामध्ये मला तुरीच भेटल्या, काहीच भेटलं नाही. सब आप मतलबी लोक आहेत जगामध्ये. परंतु जे ख्रिस्ती विश्वासी लोक आहेत, प्रार्थना करणारे लोक आहेत, वचनाशी विश्वास योग्य लोक आहेत, तेच मात्र सुरक्षित राहतील. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, 21 महाभयंकर पीडा त्या लोकांवर आहेत की जे लोक वचनात भर घालतात. तुम्ही हा विचार करू नका पापी लोकांवर असेल, तुम्ही हा विचार करू नका जगिक लोकांवर असेल, तुम्ही हा विचार करू नका का जे लोक व्यसनाच्या अधीन आहेत त्यांच्यावर असेल. प्रियांनो, ही पीडा देवाचं वचन माहिती असून, देवाचं वचन गाडीलाच आहे, देवाचं वचन माहिती असून ज्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, अशा प्रत्येक व्यक्तीवरती 21 पीडा स्वर्गातून उतरलेल्या आहेत आणि अनेकांचा नायनाट करत आहेत. कशासाठी जगता? स्वतःसाठी, स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या हितासाठी, का स्वर्गाच्या राज्यासाठी जगता? एखादी लेकरू जेवलं नाही तर 10 वेळेस आई, बाळा उठ ना जेव, बाळा उठ ना जेव, जाऊ दे पप्पाचं मनाला लावून नको घेऊ, असे म्हणून आग्रह करून त्यांना जेवायला लावतात. तेच मुलगा वर्षाने वर्ष बगर प्रार्थनेचा, बगर वचन ऐकता, बगर देवाच्या मंदिरात जाता जीवन जगत आहे, लहानाचा मोठा होत आहे, शिक्षण घेत आहे, पैसा कमवत आहे, लग्न करत आहे, लेकरं झालेले आहेत, अजूनही तो आपल्याच बेडवर, आपल्याच कुटुंबात परिवारात खुश असेल, तर मार्क 8:36 मनुष्याने सगळं जग कमावलं, आपल्या जीवाचा नाश केला तर त्याला काय लाभ? किंवा आपल्या जीवाबद्दल तो काय मोबदला देऊ शकतो? काही देऊ शकत नाही. चला आपले नेत्र बंद ठेवा. देवाच्या हातात आपलं जीवन समर्पण करा. या 8 दिवसात जे 21 पिढ्या मी शिकवल्या, 8 दिवसाचा ऑडिओ परत एकदा ऐका. पहिलेपासून एक ऐका आणि या पिढेपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल याकडे तुम्ही लक्ष द्या. प्रभू तुमच्याकडे लक्ष देऊ
आणि तुमचं जीवन आशीर्वादाने आशीर्वादित करो. आमेन. आमेन.